त्यानंतर पहा प्रश्न 16 अंश छेद 19 वजा 8 अंश छेद 19 बरोबर किती. तर पहा इथे छेद समान आहे, मग अंशाची वजाबाकी होणार आहे. 16तून 8 गेले 8 राहिले, म्हणजेच 8 अंश छेद 19 हेच असणार आहे उत्तर. तर पहा कुठे दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. पुढील प्रश्न 450 250 योग्य चिन्ह वापरा. 450 म्हणजेच किती असणार आहे 375 आणि 250 250. मग इथे अशा प्रकारचे चिन्ह येणार आहे. 4 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. पुढील प्रश्न अंशाधिक अपूर्णांक कोणता. अंशाधिक म्हणलेला आहे म्हणजे अंश ज्याचा मोठा आहे तो अपूर्णांक. तर इथे पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये छेद मोठा आहे, इथे अंश मोठा आहे छेदापेक्षा, इथे छेद तर इथे 3 नंबरच्या पर्यायामध्ये अंश लहान आहे, इथे देखील अंश लहान आहे, म्हणजेच 2 नंबरचाच पर्याय हे बरोबर असणार आहे. याला तुम्हाला गोल करायचे. पुढील प्रश्न 20 अंश छेद 15 सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता. तर आधी याचं आपल्याला छोटं रूप करायचं आहे. तर पहा 5 चौक 20 5 त्रिक 15 म्हणजे 4/3 हे असणारे सममूल्य अपूर्णांक. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याला तुम्हाला गोल करायचं आहे.